सगळ्यांना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पेपर फर्स्ट 2023चा प्रश्न क्रमांक 4 डिस्कस करतो आहे. याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण आधीचे जे प्रश्न होते ABC ते डिस्कस केलेले आहेत. आता या लेक्चर सिरीजमध्ये आपण 4थ्या नंबरचा जो प्रश्न आहे तो डिस्कस करूयात. तर तो 4थ्या नंबरचा प्रश्न मी वाचतो आहे. द ज्युडिशियरी इज प्लेइंग अ मोर पॉझिटिव्ह रोल इन पॉलिसी फॉर्म्युलेशन, नॉट जस्ट इन लिमिटिंग गव्हर्नमेंट ॲक्शन्स बट ऑल्सो इन मॅन्डेटिंग देम. हिंदीमध्ये पण बघूया. नीति निर्माण में न्यायपालिका ने केवल सरकारी कार्यों को सीमित करने बल्कि उन्हें प्रबंधित करने में भी एक अति सकारात्मक भूमिका निभाती है. टिप्पणी कीजिए. बेसिकली या प्रश्नामध्ये आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यू हा जो एक प्रोव्हिजन आहे त्याच्याबद्दल थोडं लिहायचं आहे. त्याचबरोबर करंट अफेअर्समधलं काही उदाहरणं आपल्याला या प्रश्नामध्ये टाकायची आहेत. तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय आहे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जसं की पार्लमेंट जी आहे ती पार्लमेंट ती एक अल्टिमेट लॉ मेकिंग एजन्सी आहे आणि ती प्रत्येक बाबतीत अलग अलग लेजिस्लेशन्स जे आहेत ते बनवत असते. पण आपल्या संविधान निर्मात्यांनी पार्लमेंटला असीमित अधिकार नाही दिलेले आहेत. म्हणजे जसं की ब्रिटनमधली जी पार्लमेंट आहे तिथे त्या पार्लमेंटला असीमित पॉवर म्हणजे अनलिमिटेड पॉवर्स दिलेले आहेत लॉ मेकिंगसाठी. परंतु आपल्या इंडियामध्ये पार्लमेंटला अनलिमिटेड पॉवर्स दिलेले नाही आहेत. तर त्याच्यावरती ज्युडिशियरीचं नियंत्रण आहे. जर का पार्लमेंट जर का एखादा लॉ जर का तयार करत असेल तर जर का ते लॉ फंडामेंटल राईट्सशी जर का ते असंगत जर का असेल तर तो लॉ निरसित करण्याचे अधिकार ज्युडिशियरीला आहेत. यालाच काय म्हणतात, लिमिटेड गव्हर्नमेंट असं म्हणतात किंवा त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू असं पण म्हणतात. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय आहे की कुठलाही कायदा जे पार्लमेंटद्वारे पास केला जातो तो कायदा मूलभूत अधिकारांना कुठेतरी बाधा आणतो आहे का याचं अवलोकन करणं यालाच काय म्हणतात, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतात. तर ज्युडिशियल रिव्ह्यू ही संकल्पना आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. तर त्याच्याबद्दलचं थोडंसं लिहावं लागेल या ठिकाणी उत्तर लिहिताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठले आर्टिकल्स आहेत ज्युडिशियल रिव्ह्यूशी रिलेटेड ते पण बघणं गरजेचं आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की कायदे तयार करणं, लॉज तयार करणं ही रिस्पॉन्सिबिलिटी मुळात कोणाची आहे तर पार्लमेंटची आहे. तर एखादा लॉ फंडामेंटल राईट्सशी जर का असंगत असेल किंवा त्या लॉमधला एखादा पोर्शन फंडामेंटल राईट्सशी असंगत जर का असेल तर जेवढा त्या कायद्यातला भाग मूलभूत अधिकारांशी असंगत असेल तेवढा भाग निरसित होऊन जाईल असं आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे किंवा घटनेमध्ये दिलेलं आहे. आणि जर का तो पर्टिक्युलर भाग हटवल्यामुळे जर का पूर्ण त्या आर्टिकलचं किंवा त्या सेक्शनचं मिनिंग जर का चेंज होऊन जात असेल तर तो पूर्ण सेक्शन किंवा तो सेक्शन जो आहे ते पूर्णपणे निरसित केल्या जाईल असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. तर बेसिकली याच मुद्द्यांवरती आपल्याला लिहायचं आहे आणि थोडे करंट अफेअर्सचे मुद्दे याच्यामध्ये टाकायचे आहेत. आता जसं की उदाहरण मी तुम्हाला देतो की आता आपल्या गृहमंत्र्यांनी 3 नवीन कायदे जे केलेले आहेत त्या 3 नवीन कायद्यामध्ये म्हणजे 3 नवे कायदे जे आपल्या गृहमंत्र्यांनी केलेले आहेत ते 3 नवे कायदे कोणकोणते तर BNSS आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदे केलेले आहेत. तर सुप्रीम कोर्टने अगोदर यांचं पूर्ण अभ्यास केला आहे आणि हे कायदे सुप्रीम कोर्टच्या नजरेतून फंडामेंटल राईट्सला कुठलाही हानी पोचवत नाही असं कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे.
आणि म्हणून ते कायदे जे आहेत ते इम्प्लिमेंट झालेले आहेत. तर या उदाहरणामध्ये ज्युडिशियरीने काय केलेलं आहे, कायद्यांचा अभ्यास केलेला आहे आणि कायदा जो आहे तो पास केलेला आहे. पास केला म्हणजे इन द सेन्स त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी कुठलीही मनाई केलेली नाही आहे ज्युडिशियरीने. तर हे एक ॲक्शन ज्युडिशियरीने घेतली आहे. त्याचबरोबर जेव्हा हे नवीन कायदे लागू झाले 1 जुलै 2024 काहीतरी डेट आहे 1 जुलै की 3 जुलै असं. तर जुलै महिन्यापासून हे 3 कायदे जे आहेत ते इम्प्लिमेंट झालेले आहेत आणि हे जे 3 कायदे आहेत हे 3 कायदे इम्प्लिमेंट झाल्यानंतर पोलीस प्रशासनामध्ये कुठल्या तरी एका हायकोर्टाने क्लॅरिटी दिलेली आहे, क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आता ते काम तुमचं आहे शोधणं की नेमका तो कुठला हायकोर्ट होता आणि पोलीस खात्याला त्यांनी काय सूचना दिल्या. तर जसं मी एक उदाहरण सांगितलं, तुम्हाला असे खूप सारे उदाहरणं या ठिकाणी लिहावे लागतील, तेव्हा या प्रश्नामध्ये चांगले मार्क आपल्याला मिळतील. तर बघा, आता ज्युडिशियरी इज प्लेइंग अ मेजर मोर पॉझिटिव्ह रोल इन पॉलिसी फॉर्म्युलेशन. म्हणजे कायदे मूलभूत अधिकाराशी असंगत आहेत का ते बघण्याचं काम ज्युडिशियरी करते आहे आणि नुसतं ते कायदे तपासण्याचं काम नाही, तर ते चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करण्याचं सुद्धा कार्य आजकाल ज्युडिशियरी करते आहे. तर हे जे 3 कायदे आहेत, 3 कायद्याचं उदाहरण आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर की जसं ज्युडिशियरी 3ही कायद्यांचा अभ्यास त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारे ते मूलभूत अधिकारांशी असंगत नाही आहेत. त्याच्यामुळे त्याच्या 3ही कायद्यांवरती कुठलं लिमिटेशन आलेलं नाही आहे. तर ज्युडिशियरीने ते ॲज सच पास केलेले आहेत. ठीक आहे. आणि हे 3 कायद्यामध्ये क्लॅरिफिकेशनसुद्धा दिलेलं आहे की एका हायकोर्टाने पोलीस खात्याला की नवीन कायद्यान्वये प्रोसिजर जी असेल पोलीस लोकांची क्रिमिनल केसेसमध्ये ती अशा प्रकारे राहील या कायद्यान्वये. म्हणजे त्यांनी ज्युडिशियरीने काय केलेलं आहे, नवीन कायद्यांचं तपासणीसुद्धा केलेली आहे आणि ते कायदे चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट कसे होतील त्याच्याबद्दलचं सुद्धा क्लॅरिफिकेशन आपल्या ज्युडिशियरीने दिलं आहे. तर हे एक उदाहरण झालेलं आहे. अशा प्रकारचे अनेक उदाहरण या ठिकाणी देऊन आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. तर मला असं वाटते 150 वर्ड्समध्ये बऱ्यापैकी आपल्याला एवढं कवर करता येईल. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपला सॉल्व झालेला आहे. थोडंसं उदाहरणं देऊन जर का आपण प्रश्नांचे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करत असू तर ते एक एक्झामिनरला निश्चितच एक चांगला मेसेज जातो की जो स्टुडंट आहे त्याने चांगली एक तयारी केलेली आहे. म्हणजे थिओरेटिकल पार्ट, करंट अफेअर्स पार्ट आणि आपलं ॲनालिसिस 3ही गोष्टींचं एकत्रीकरण करून उत्तर जर का लिहिण्यात येत असेल तर ते निश्चितपणे चांगले उत्तर लिहिण्यात येते असं करता येईल. उदाहरणं खूप सारे देता येतील. जसं की मी 3 कायद्यांचं एक उदाहरण दिलेलं आहे, याच्यासोबतच बरेचसे असे उदाहरण देता येईल आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते इझिली लिहिता येईल. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, काही जास्त एवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे याच्यामध्ये. तर मला असं वाटतं या प्रश्नाचं चांगल्या प्रकारे उत्तर जे आहे ते आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो प्रश्न आहे तो डिस्कस करूयात. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यासारखे इतरही व्हिडिओज या लेक्चर सिरीजमध्ये येत राहील. हा पूर्ण पेपर जो आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पेपर नंबर 1 इयर 2023 हा पूर्ण आपण डिस्कस करतो आहे. त्याच्यामुळे माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्हाला पूर्ण पेपरशी रिलेटेड सोल्युशन्स किंवा एक हिंट तुम्हाला भेटून जाईल. आणि जर का तुम्हाला पूर्ण वर्ड टू वर्ड डिक्टेशन स्वरूपामध्ये जर का उत्तरं लिहून हवे असतील तर तसं मला कमेंट करा. तर पुढच्या वेळेस त्या पद्धतीचे व्हिडिओज आम्ही आणण्याचा प्रयत्न करूया.